मन खूप हळवं असेल आणि त्यामुळे सतत दुःख, मनस्ताप किंवा हळवेपणा जाणवत असेल तर ते थोडं मजबूत करण्यासाठी भावनांना स्वीकारा, पण त्यांच्यावर नियंत्रण ठेवा. हळवेपणाला दुर्बलता समजू नका. ती एक मानवी भावना आहे, पण ती अति होत असेल तर तिला योग्य दिशा देणं गरजेचं आहे. स्वतःला सतत समजावणं गरजेचं की भावना असणं चांगलं आहे, पण त्यांच्यामुळे कमजोर होता कामा नये. वास्तव स्वीकारायला शिका. जगात प्रत्येक गोष्ट आपल्या इच्छेनुसार घडत नाही हे स्वीकारणं महत्त्वाचं आहे. काही गोष्टी आपल्या हातात नसतात, त्यामुळे त्यांच्यामुळे मनाला त्रास करून घेण्यापेक्षा त्यांच्याकडून शिकण्याचा दृष्टिकोन ठेवा. थोडा भावनिक अंतर ठेवा. कोणत्याही प्रसंगाला, लोकांच्या वागणुकीला किंवा घटनांना खूप वैयक्तिकरित्या घेऊ नका. काही वेळा हे माझ्याशी थेट संबंधित नाही असा विचार केल्याने मन शांत राहते. मन कठीण करणाऱ्या गोष्टींचा सराव करा. स्वतःला थोडं कठोर बनवा. जिथे नेहमी हळवे होता तिथे थोडा तटस्थ राहायचा प्रयत्न करा. अवघड निर्णय घ्या. लोकांना खुश करण्यासाठी स्वतःला त्रास देणं बंद करा. स्वतःला मानसिक आव्हानं द्या. कठीण परिस्थितीला तोंड द्या आणि त्यातून शिकण्याचा प्रयत्न करा. लोकांसोबत जवळीक चांगली असते, पण त्यांना आपल्यावर परिणाम होऊ द्यायचं की नाही हे ठरवणं आपल्याच हातात असतं. इतरांना मदत करावी, पण स्वतःला मनस्ताप होईल इतकं गुंतून जाऊ नये. काही गोष्टींना हलकं घ्या. सगळ्या गोष्टीवर हळवे होणं टाळा. विनोद, हलका-फुलका दृष्टिकोन ठेवणं यामुळे मनाचा ताण कमी होतो. स्वतःला मजबूत करण्यासाठी मनोबल वाढवा. प्रेरणादायी पुस्तके वाचा. सत्संग ऐका. जीवनात शिकलेल्या गोष्टी लक्षात ठेवा. स्वतःशी सकारात्मक संवाद ठेवा. मी कमजोर नाही, मी परिस्थितीला सामोरं जाऊ शकते. व्यायाम, ध्यानधारणा, योग यामुळे मन अधिक स्थिर आणि मजबूत होतं. आरोग्य उत्तम असेल तर मनही अधिक संतुलित राहील. हळवेपणा आयुष्यातील कठीण प्रसंगामुळे कमी होतो, कारण अनुभव माणसाला शिकवतो. मागील अनुभवावरून शिकून पुढे जाऊन मन कठीण करण्याचा प्रयत्न करा. जर हळवेपणा खूप त्रासदायक होत असेल तर समुपदेशक किंवा विश्वासू माणसाशी बोला. अनुभव संपन्न लोकांकडून शिकण्याचा प्रयत्न करा. मन कठीण करायचं म्हणजे भावनाहीन होणं नाही, तर त्या योग्य ठिकाणी आणि योग्य प्रकारे व्यक्त करणं महत्त्वाचं आहे. रामकृष्ण हरी.